एक बादली आहे. आता तुम्ही कोकणातले लोक आहात. एक बादली आहे आणि ती बादली तुम्हाला पाण्याने भरायचं आहे आणि ती बादली तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतायला सुरुवात केली. त्या बादलीला 6 भोका आहेत. किती? 6 भोका आहेत. आता पाणी वरून तुम्ही किती जरी ओतलं तरी ती बादली भरेल का? ती बादली भरणार नाही. कारण वरून ओतलं की खालून रिकाम, वरून ओतलं खालून रिकाम. तसं आपलं जीवनामध्ये होतं की ही सगळी जी आहेत ना ही भोका आहेत. दारू, गुटखा, गर्द, त्याच्यानंतर तीर्थयात्रा, उपास तापास, डॉक्टर, वैद्य, नंतर ज्योतिषी, ही सगळी आहेत ना ही भोका आहेत. तुम्ही जे काही पैसे मिळवता ते त्या भोकातून बाहेर पडतात, म्हणजे खर्च होतात. देवदेवस्कीसाठी तुम्ही किती खर्च करता त्याचा तुम्ही जरा विचार करा. तीर्थयात्रा करण्यासाठी तुम्ही किती खर्च करता त्याचा विचार करा. कुठल्या तरी मठाला किंवा आश्रमाला भेट देण्यासाठी तुम्ही वारंवार जेव्हा जाता तेव्हा तुम्ही किती खर्च करता त्याचा विचार करा. आज प्रवास इतका महाग झालेला आहे की एकट्याने जरी प्रवास केला तरी त्याच्या नाकी दम येतो. मग बायको आणि मुलांना घेऊन गेला तर काही बघायलाच नको. म्हणजे तीर्थयात्रा, उपास तापास, त्या उपास तापास म्हटल्यानंतर नेहमीचं जेवण नाही, मग त्याच्यासाठी वेगळं करायला पाहिजे म्हणून खर्च आला. एकदा माणसाला व्यसन लागलं की त्याची प्रकृती खराब व्हायला लागते. मगाशी मी सांगितलं परिणाम डॉक्टर. म्हणजे सगळा पैसा जो मिळवायचा तो डॉक्टरला खर्च करायचा. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग नावाचा प्रकारच लोकांना माहीत नाही, फक्त ऐकून माहिती आहे. जीवन विद्या मिशनमध्ये एकदा माणूस आला की त्याची तीर्थयात्रा बंद होते, उपास तापास बंद होतात, त्यानंतर त्याचा डॉक्टर बंद होतो कारण व्यसनं सगळी सुटतात. आणि त्यानंतर जीवन विद्या मिशनमध्ये आलेला 1 किंवा 2 मुलं, ह्याच्यापेक्षा त्याला जास्त मुलं होत नाहीत कारण आमची तशी शिकवण आहे. ह्याचा परिणाम असा होतो की आज एक मूल लहानाचं मोठं करणं म्हणजे किती खर्चिक आहे आणि किती कष्टिक आहे याची कल्पना आता तुम्हाला हळूहळू येईलच. ज्यांना नवीन मुलं वगैरे होतील त्यांची गोष्ट सांगतो. तर सांगायचा मुद्दा असा की एकदा जीवन विद्या मिशनमध्ये एकदा माणूस आला ना की त्याची मर्यादित संतती असते, 1 किंवा 2. त्याचा परिणाम असा होतो की बायकांची प्रकृती चांगली राहते. कारण 10-10 बाळंतपण आणि 8-8 बाळंतपण जर व्हायला लागली तर बायकांची प्रकृती बिघडते. मग तिथून पुन्हा डॉक्टर सुरू होतो. नंतर बऱ्याच लोकांना आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडचणी यायला लागल्या, संकट यायला लागली की माणूस ज्योतिषाकडे जातो. दुःख यायला लागली, अनिष्ट प्रसंग घडू लागले, मुलं अभ्यास करेन असे झाले, मुलं बिघडली, अशा अनेक गोष्टी ज्यावेळेला होतात त्यावेळेला माणूस ज्योतिषाकडे जातो. मग तिकडे पुन्हा ते एक भोग झालं, तिथे पैसे खर्च होतात. पुन्हा बुवा बाबाकडे आपण जातो, ते सांगतील ते आपण करतो, तिथे आपले पैसे खर्च होतात. अशा तऱ्हेने तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की एका बादलीमध्ये पाणी ओतलं आणि त्याला जर 6 भोकं असतील तर ती बादली भरत नाही. तसं आपल्या जीवनामध्ये आपण किती पैसे मिळवले तरी या मार्गाने ते सगळे पैसे निघून जातात आणि आपण पुन्हा होतो तिकडेच होतो. पण जीवन विद्या मिशनमध्ये माणूस आला की ह्यातल्या सगळ्या गोष्टी बंद होतात. पैसे सगळे शिल्लक राहतात आणि पैसे सगळे शिल्लक राहतात म्हणून तो श्रीमंत होतो. पुन्हा बायकांना कसं वागवायचं, बायकांना सन्मानाने वागवलं पाहिजे. कारण ज्या घरामध्ये स्त्रियांचा छळ होतो त्या घरामध्ये दैन्य आणि दुःख कायम वास करतं.
असा आमचा जो उपदेश आहे, त्या उपदेशाचा जे स्वीकार करतात ते आपल्या बायकांना चांगल्यापैकी मानाने सन्मानाने वागवतात. घरातली स्त्री ही ज्या वेळेला सुखी असते तेव्हा संबंध कुटुंब सुखी होतं, हे लक्षात ठेवा. घरातली स्त्री जेव्हा सुखी होते तेव्हा संबंध कुटुंब सुखी होतं, हे लक्षात ठेवा. पण तुम्ही घरातल्या बायकांना जर मारू लागले, दारू पिऊन, गुटखा खाऊन, ड्रग्ज घेऊन जर मारू लागले, तर बायका सतत दुःखी राहतील, चिंतेत राहतील, काळजी करतील आणि हळूहळू त्यांची प्रकृती बिघडेल, मुलावर त्याचे वाईट परिणाम होतील आणि अशा तऱ्हेने तुमच्या जीवनाचा एकंदर पूर्णपणे भुगा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे आपली मुलं ही आपली संपत्ती आहे, जर चांगली निपजली तर. पण तीच मुलं विपत्ती आहे, आपत्ती आहे जर वाईट निपजली तर. पण बापच जर दारू प्यायला लागला तर मुलगा काय ताक पिणार? बापच जर सिगारेट ओढायला लागला तर मुलगा काय माळ ओढणार? हे होऊ शकत नाही. म्हणून खरे जे संस्कार ज्याला आपण म्हणतो ते आईबापाकडून होत असतात. आईबापाकडून मुलावर संस्कार होतात आणि म्हणून आईबाप जितके चांगले तितकी मुलं चांगली होतील. म्हणून मुलं चांगली झाली पाहिजेत, ती चांगली मोठी कर्तृत्वान झाली पाहिजे, ती चांगली शिकली पाहिजे, चांगली व्यवसाय केला पाहिजे आणि मग हीच मुलं पुढे आपण जेव्हा म्हातारे होतो तेव्हा ती मुलं आपल्याला पोसतात, सांभाळतात, राखण करतात. पण ही मुलं जर बिघडली तर तुम्हाला कोणीही वाली नाही, ती मुलंच तुम्हाला मारतील दारू पिऊन. का तुम्ही दारू पिऊन बायकोला मारता, ती मुलं दारू पिऊन तुम्हाला मारतील. ॲक्शन तशी रिॲक्शन. हे सगळं जे घडतं त्याचं कारण का? त्याचं एकच कारण आहे की आपण आपली जी जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती पद्धतच चुकीची आहे. कोणी आपल्याला ह्या सांगतही नाही. आज सगळे बुवा बाबा एकच सांगतील तुम्हाला, उपास करा, 16 सोमवार करा, 16 शुक्रवार करा, तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, आमच्या मठाला तुम्ही भेट द्या तर तुमची सगळी संकटं दूर होतील, जर तुम्ही भेट दिली नाही तर तुमच्या मागे संकटं लागतील, वगैरे वगैरे गोष्टी जर तुम्ही एकदा ऐकल्यात आणि तर त्याचा परिणाम असा होतो की तुमचं मन भीतीग्रस्त होतं. एकदा तुमच्या मनामध्ये भयगंड निर्माण झाला की या बुवा बाबा लोकांचं तेच भांडवल. लक्षात ठेवा, धंदा करायला भांडवल लागतं. तुमच्यापैकी बरेच लोक उद्योगधंदा करणारे असतील, त्यांना माहिती आहे धंदा करायचा म्हणजे भांडवल पाहिजे ना. बघा इथे बसलाय, रेडकर बसलाय. धंदा करायचा म्हटला की भांडवल पाहिजे, भांडवल नाही तर धंदा होत नाही. या बुवाबाबांचा धंद्याचं भांडवल काय? तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की ते त्यांचं भांडवल. हे पहिलं लक्षात ठेवा. एकदा तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, तुमच्या घरामध्ये आता तुमच्या 4 मृत्यू होणार आहे, तुमच्या घरामध्ये अमुक होणार आहे, तुमच्या घरामध्ये तमुक होणार आहे, हे उगीच डोळे मिटतात आणि ठोकून देतात. असे डोळे मिटतात आणि ठोकून देतात की तुमच्या घरामध्ये 3 मृत्यू आहे या एका वर्षात. म्हणजे एक झालेली मी गोष्ट सांगतो. आमच्याकडे काही वर्षापूर्वी एक माणूस आला आणि माझ्या पायावर नमस्कार करून डोकं ठेवून ढसा रडू लागला. ढसा तो रडू लागला. मी विचारलं, बाबा तू कशासाठी रडतोयस ते तर मला सांग. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की मला एका बुवानी सांगितलं की तुझ्या घरामध्ये 3 मृत्यू होणार आहे. त्यापैकी एक मृत्यू अगोदर झाला होता, म्हणजे कोणाचा? वडिलांचा. आता आणखीन 2 मृत्यू होणार आहेत. त्या दुसरा म्हणजे तुझ्या काकाचा आणि तिसरा म्हणजे तुझा. हे सांगितल्यानंतर तो एवढा घाबरून गेला की त्याने माझ्याकडे येण्यापूर्वी हजारो रुपये खर्च केले, या बुवाकडे, त्या बुवाकडे, त्या बुवाकडे.
आणि मग कोणी करणी केली, कुठे मूठ मारली, कुठे अमुक केलं तमुक केलं असं सांगून आणि त्यांनी त्याला जवळजवळ लुबाडलाच म्हटलं तरी चालेल. हे का झालं? कारण आपण भलत्याच ठिकाणी जातो आपले प्रश्न सोडवण्यासाठी. आपले जे प्रश्न आहेत ते आपणच निर्माण केलेले असतात आणि ते आपणच सोडवायचे असतात. दारू पियाला कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्हीच दारू प्यायला सुरुवात केली ना. मग दारू पिण्याचे जे दुष्परिणाम तुमच्या अनुभवाला येतात तेव्हा तुम्ही कुठे जाता? बुवा बाबाकडे जाता. तो तुमचे प्रश्न सोडवणार कसा? कारण तो बुवा बाबा स्वतः दारू पिणार आहे. एकदा एक आमचा नामधारक, त्याच्या घरामध्ये अशाच काहीतरी अडचणी आल्या तर बायकोवाडाणी ती म्हणाली आपण एखाद्या आपल्या गावामध्ये जो बुवा आहे त्याच्याकडे जाऊया. तो म्हणाला काही नको, आपल्या बुवा नको, आपले सद्गुरू सांगतात ते ठीक आहे, ते आणखी काय ना ऐकेत ना. बायकोच ना, स्त्री हट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट. बायकोचा हट्ट म्हटल्यानंतर मग बाबा चल म्हणाले. मग त्यांच्या गावामध्ये एक हा होता भगत. त्या भगताकडे ते दोघे गेले. भगत त्यावेळेला दारू पिऊन तर्र झाला होता. तो दारू पिऊन तर्र. आता मला सांगा, जो दारू पिऊन तर्र झालेला भगत यांचे प्रश्न काय सोडवणार? सांगायचा मुद्दा असा, तो त्याच पावली मागे आला. हे मी का सांगतो आहे की तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्याचं कारण तुम्हाला जे योग्य मार्गदर्शन मिळायला पाहिजे ते मिळालं नाही, म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण झाले. हे सगळे प्रश्न निर्माण झाले त्याचं कारण एकच, दुसरं काही कारण नाही. आनंदाची नित्य दीपवाळी तुमच्या जीवनामध्ये यावी असं तुम्हाला वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटणारच की आपल्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी दररोज, आता वर्षातून एकदा येते आणि दिवाळी काढून जाते, पण आनंदाची दिवाळी आपल्या जीवनामध्ये नित्य सतत प्रत्येक दिवशी व्हायला पाहिजे असेल तर त्याला एकच म्हणजे विठोबाचं राज्य आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे. विठोबाचं राज्य म्हणजे शहाणपणाचा मार्ग. विठोबाचं राज्य म्हणजे शहाणपणाचा मार्ग. शहाणपण हाच नारायण, तोच सत्यनारायण. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे की नारायण म्हणजे शहाणपण हाच नारायण. तुमच्याजवळ जर एक शहाणपण असेल तर तुम्हाला नित्य दीपावली, आनंदाची दिवाळी नित्य. आणि म्हणून हे जे शहाणपण आहे हे महत्त्वाचं आहे. पण शहाणपण सांगतो कोण? शहाणपणाचा मार्ग दाखवतो कोण? शहाणपणाचा मार्ग शिकवतो कोण? कोणी शिकवत नाही. ते शिकण्याचं ठिकाण फक्त एकच, ते म्हणजे जीवन विद्या मिशन. या ठिकाणी मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही अंगारे दुपारे खडे अंगठे काही देत नाही. आम्ही फक्त देतो ना ते जीवन विद्या देतो, शहाणपण देतो. आणि त्याचा परिणाम आज जीवन विद्या मिशनमध्ये आलेले जे आहेत त्यांना विचारा, ते प्रत्येकजण तुम्हाला आपला अनुभव सांगतील की आम्ही सुखी झालो, आम्ही धन्य झालो म्हणून ते सांगतील. का सांगतील? कारण त्यांना तसा अनुभव आला. एक लक्षात ठेवायचं की आपण ज्या देवदेवस्की अमुक तमुक जे काही करतो, उपास तापास वगैरे जे काही करतो, त्याने आपल्या जीवनामध्ये शहाणपण येणार कसं? तुम्ही किती उपास केले, 40 दिवस उपास केला, शहाणपण येणार कसं? उपास करून शहाणपण येतं? तुम्ही तीर्थयात्रा दरवर्षी केल्या, शहाणपण येणार? तीर्थयात्रा करून शहाणपण येणार आहे? शहाणपण हे तीर्थयात्रा करून येत नाही, व्रतवैकल्य करून येत नाही, उपास तापास करून येत नाही. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. पण आम्हाला कोणी सांगतच नाही. आम्हाला उलट हे सांगतात की हे करा आणि ते करा. याचा परिणाम असा होतो की आपण त्या गोष्टी करत राहतो, त्यालाच आम्ही कर्मकांड असं म्हणतो. आणि हे कर्मकांड करता 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 आयुष्य जातं आणि हाताला काही लागत नाही. मार्ग दाखविणारे लोक या जगामध्ये विरळा. उलट तुकाराम महाराज म्हणतात, मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. की उत्तम मार्ग दाखविणारे या जगामध्ये फार थोडे लोक आहेत.
पण चुकीचा मार्ग दाखविणारे लोक भरपूर आहेत. आणि म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गावरून जर चांगल्या मार्गावर जर आलात, म्हणजे तुम्ही जर तुमचं जीवनाची पद्धत बदलली, तर तुमच्या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनविद्येने जो विषय घेतलेला आहे, तो विषय म्हणजे मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. इट इज सो सिंपल. किती साधं आणि सोपं आहे. कुठे जायला नको, कुठे यायला नको. फक्त मनस्थिती बदला, तुमची परिस्थिती बदलते की नाही ते पहा. पण मनस्थिती बदलायची कशी हे तुम्हाला ठाऊक नाही, ते आम्ही तुम्हाला सांगणार. आता 3 दिवसाचं एक दिवस आज मी प्रस्तावना म्हणतो ह्याला. ही प्रस्तावना मी केली आज, की प्रस्तावनेमध्ये तुम्ही आहात कुठे आणि तुम्ही जायला पाहिजे कुठे ते मी सांगतोय. आहात कुठे ते मगाशी सांगितलं. आता जायला कुठे पाहिजे? मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपली परिस्थिती बदलली पाहिजे. आपली परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आपली परिस्थिती चांगली नाही आहे. आपल्याकडे दारिद्र्य आहे, आपल्याकडे शिक्षण नाही, अमुक नाही, तमुक नाही. हे सगळ्या गोष्टीचं जी परिस्थिती ज्याला आपण म्हणतो, ही जर तुम्हाला बदलायची असेल तर देवदेवस्की करून तुमची परिस्थिती बदलणार नाही. आतापर्यंत ज्यांनी केलं त्याने विचारा. जीवनविद्या सगळं सांगून राहिलेली आहे. करायचं की न करायचं हे तुमच्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडर